मी रोज 5:30चा अलार्म लावते, पण मला उठायला रोज 6 वाजतात, कारण की 5 मिनटं करून कधी अर्धा तास होऊन जातो ते मलाही कळत नाही. आणि नंतर मग उठल्यावरती अशी पळपळ होती की सगळ्यात अगोदर पिलूचं आवरून वगैरे घ्यायचं, टिफिन बनवायचा असतो, तिचंही सगळं आवरून द्यायचं असतं. सकाळी सकाळी खूप गोंधळ उडतो आणि त्याच्यामुळे लवकर उठलेलं बरं पडतं कधी पण. पण सकाळी उठूच वाटत नाही, कारण की आता थंडी पण सुटलेली आहे आणि झोपायचंच मन करतं, सकाळी लवकर उठू वाटत नाही. नंतर मग सकाळी उठल्यावरती सगळं आवरून वगैरे घेतलं, कपडे वगैरे धुवून घेतले होते आणि किचन ओटाही घासून घेतला होता, भांडे वगैरे घासायचे झाले होते. आणि हे जे साबुदाण्याचे आणि पास्त्याचे वगैरे पॅकेट होते ते इकडे तिकडे तसेच पडत होते आणि डब्यात ठेवले असते तर ते तसेच मागे पडतात, लक्षात पण राहत नाही कशात काय ठेवलेलं आहे. असे बरणीत वगैरे वतून ठेवले की मग लक्षात राहतं आपल्याला घ्यायच्या वेळेस. हॉलमध्ये माझा सिंगल बेड आहे, त्याच्यावरचं चादर वगैरे चेंज करून घेतली आणि सकाळी सकाळी घाई असते तर हातात जे असेल ती वस्तू इथं टेबलवरती ठेवून देतो आपण, तर मग ते सगळं व्यवस्थित आवरून वगैरे घेतलं. पिल्लू आल्यावरती परत जशाल तसं करून ठेवीन. तिला घेऊन आल्यावरती जेवण वगैरे करून घेतलं होतं आम्ही दोघींना आणि नंतर मग 4-4:30 वाजता आम्हाला ढोकळा खायचा होता. तर इथं ढोकळाच बनवून घेत आहे मी. तर 1 वाटी रवा आणि 2 वाट्या बेसन पीठ घेतलं होतं, त्याच्यामध्ये मीठ, हळद आणि थोडीशी चिमूटभर साखर टाकून घेतली होती. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून असं घट्टसर बॅटर तयार केलेलं होतं. नंतर थोडं थोडं पाणी टाकून असं पातळ करून घेतलं होतं. नंतर 15-20 मिनिटं त्याच्यावरती झाकण ठेवून रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं. ज्या भांड्यात ढोकळा बनायचा त्याला छान तेलाने ग्रीस करून घेतलं आणि इडलीचं पात्र ठेवलं होतं वरती. त्याच्यात छोटी प्लेट होती ती उलटी करून ठेवली होती आणि नंतर मग बॅटरी तयार झालं होतं छान. त्याच्यामध्ये 1 इनो टाकून घेतलं आणि छान असं बॅटर तयार करून घेतलं होतं. नंतर त्याच्यावरती ठेवून दिलं इडलीच्या भांड्यावरती आणि बघू शकतात की किती छान ढोकळा तयार झालेला होता. याला अधूनमधून थोडं 1-2दा चेक केलं होतं आणि नंतर मग छान तयार झाला होता ढोकळा. आणि एकदम बघू शकतात की एकदम छान असा केक सारखा झाला होता, थोडासुद्धा खाली चिकटलेला वगैरे नव्हता. त्याला कट करून घेतलं, जोपर्यंत थंड होतोय तोपर्यंत इकडे तडक्याची तयारी करून घेऊ. तडक्यासाठी 2 चमचे तेल घेतलं, त्याच्यात जिरे, मोहरी आणि हिरवी मिरची टाकून घेतलेली होती आणि नंतर मग त्याच्यावरती सगळं बॅटरवरती टाकून घेतलं हे पाणी वगैरे. तर चला व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.